आज आपण बनवतोय क्रिसमस स्पेशल अंड्याचा वापर न करता एकदम स्पॉन्जी असे मिनी चॉकलेट केक। हा मिनी चॉकलेट केक बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं। तूप वितळून घ्यायचं म्हणजे त्याचा अंदाज चुकत नाही। आता यामध्ये 2 टेबलस्पून दही घ्यायचं। जेवढं आपण तूप घेतलं होतं तेवढंच दही घ्यायचं आणि दही शक्यतो ताजं घ्या। आता दह्यामध्ये आपल्याला 5 टेबलस्पून साखर घालायची आहे। त्याबरोबरच हाफ टेबलस्पून कॉफी पावडर घालायची। त्याऐवजी तुम्ही कॉफीचा जो छोटा सॅशे मिळतो तो पूर्णपणे घातला तरी चालेल। आता हे बॅटर चांगलं मिसळून घ्यायचं, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे चांगलं हलवून घ्यायचं। आता बॅटर चांगलं एकजीव झालंय, त्यामध्ये बाकीचं साहित्य घालू। त्यासाठी मी चाळणीमध्ये अर्धा कप मैदा घेतला आहे। आता त्यामध्येच आपल्याला बेकिंग सोडा पाव टीस्पून आणि बेकिंग पावडर हाफ टीस्पून घालायची आहे। त्याबरोबरच 1.5 टेबलस्पून कोको पावडर घालायची। आता हे सगळं चाळणीने चाळून बॅटरमध्ये मिसळायचं। आता यामध्ये दूध घालायचं आहे। इथे आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे, पण सगळं दूध एकाच वेळी घालायचं नाही। मी सुरुवातीला पाव कप दूध घातलं, ते छान बॅटर एकत्र मिसळून घेतलं आणि मग पाव कप दूध घातलं आहे। बॅटर एवढं पातळ हवं की ते चमच्यातून अलगदपणे खाली पडलं पाहिजे। केक बनवण्यासाठी बॅटर रेडी आहे। आता केक बनवायला घेऊ। केक बनवण्यासाठी मी चपातीचा तवा गॅसवर गरम करायला ठेवला आहे। त्यावर मी आप्पेपात्र ठेवलं आणि आप्पेपात्राला मी बटर लावून घेतलं आहे। आप्पेपात्र गरम झालं की त्यामध्ये एक केकचं मिश्रण घालायचं आहे आणि केकचं बॅटर एकदम भरून घातलं नाही, कारण केक फुलण्यासाठी थोडीशी जागा हवी। केकचं बॅटर आप्पेपात्रामध्ये घातल्यानंतर ते थोडंसं हलवून घेतलं, त्यामुळे बॅटर चांगलं सेट होईल। आता आप्पेपात्रावर झाकण ठेवायचं आणि गॅस मंद करायचा। हे केक तयार होण्यासाठी 15 मिनिटं लागणार आहेत, पण तरीही 10 मिनिटांनंतर एकदा केक चेक करून घ्या, कारण आपलं आप्पेपात्र तवा किती जाड आहे त्यावर केक तयार होण्यासाठी लागणारा वेळ ठरणार आहे। आपले स्पॉन्जी चॉकलेट केक खूप छान तयार झाले आणि आप्पेपात्राला अजिबात चिकटले नाही। मी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये हे छोट्या आकाराचे 19 केक तयार झाले आहेत। ओव्हनचा वापर न करता बिना अंड्याचे हे स्पॉन्जी मिनी चॉकलेट केक ह्या क्रिसमसमध्ये एकदा नक्की करून पहा। आणि तुम्हाला हे चॉकलेट केक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।